सर एआय मुळे आपली डिजिटल मार्केटिंगची जॉब जाऊ शकते का? एआय मुळे डिजिटल मार्केटिंगची जॉब जाणार नाही का? तर एआय जरी मार्केटमध्ये आलं, एआयचं मार्केटिंग कोण करणार आहे? आणि उद्या मला सांग, एक ह्युमन टू ह्युमन पर्सनला विकण्यासाठी तुला वाटतंय का एक ह्युमनला एक एआय टूल विकू शकतं? तुला वाटतंय? नाही. म्हणजे समजून घे, ह्याला अजूनही अपग्रेड झालं तरी खूप दिवस जाणार आहे. आणि एआय मार्केटिंग करू शकतं का? तर करू शकतं, तुला हेल्प करू शकेल. फक्त जॉब जाणे चान्सेस आहेत का? नाहीये. हा, पण जॉब जाणार कोणाचे? डिजिटल मार्केटरचे, ज्याला एआय माहितच नाहीये, एआयला युज करताच येत नाहीये. तो पहिल्या जे जुनं शिकलाय त्याच्यावरती तो काम करतोय, स्वतःला अपग्रेड नाही केलं. एआयचे टूलच माहित नाहीत त्याला, कशा पद्धतीने वर्कआउट करतात, कशा पद्धतीने वर्क करतं हेच ज्याला माहित नाहीये, त्याचा जॉब जाणार का? तर जाणार. म्हणजे समजून घे, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घेतो किंवा गाडी घेतो, आपण कालांतरानुसार बदलत गेलो ना. आपण जसं पहिल्या सुरुवातीला आपण सायकलवरती होतो, सायकलवरून जर तुला गावाकडून जर इथेपर्यंत यायचंय, बरोबर, सायकलवर लागणारा वेळ, गाडीवर लागणारा वेळ आणि फोर व्हीलर मधून लागणारा वेळ फरक आहे ना. म्हणजे ज्यावेळेस आपली परिस्थिती बदलेल किंवा इन्व्हायरमेंट बदलेल, तर तुम्हालाही बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही नाही बदलला, तुम्ही म्हणा नाही सर मी सायकलवरूनच येणार आहे, मग समजून घ्यायचं तुमच्यापेक्षाही कोणीतरी फास्ट पुढे जाणार आहे. त्याच्यामुळं करिअरमध्ये पण सेम आहे. तुम्ही ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही समजून घ्यायचं, जर तुम्ही स्वतःला अपग्रेड करताय, प्रत्येक वेळेस एक स्टेप पुढे जाताय मार्केटच्या, तर तुमचा जॉब नाही जाणार आहे. आणि एआय मुळे मार्केटिंगचा जॉब जाणं खूप अवघड आहे. पण कोणाचे जो एआय बरोबर स्वतःला सिंक करेल, स्वतःचं करिअर एआय बरोबर मॅच करेल, तर ते त्याचा जॉब सिक्युअर आहे. त्याने जर एआयचे टूलच नाही शिकले, समजूनच नाही घेतलं, तर त्याच्या जॉबची परिस्थिती खूप अवघड आहे. त्याच्यामुळे एआय बरोबर तुम्ही तुमचं डिजिटल मार्केटिंग सुरुवात करताय, 100% तुमचं करिअर सेफ आहे.